नमस्कार. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब, जे की काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या सोबत आहेत. आणि गणेश कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये ती जी सभा काल पार पडली, या वार्षिक सभेमध्ये थोरात साहेबांनी जाहीरपणे विवेक भैया कोल्हे, जे की भारतीय जनता पक्षात सध्या आहेत, त्यांना जाहीरपणे एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, भैया तुम्ही कुठली ट्रेन पकडणार आहात? हा प्रश्न विचारण्यामागे थोरात साहेबांचा हेतू असा की तुम्ही कुठली राजकीय ट्रेन पकडणार आहात, म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून तुम्ही कुठल्या पक्षातर्फे लढू इच्छिता. खरं म्हणजे हा प्रश्न त्यांनी जाहीर व्यासपीठावरून विचारला, याला एक वेगळं महत्त्व आहे. आणि त्यावर सूचक उत्तर, सूचक भाष्य विवेक भैया कोल्हे यांनी केलं. ते थोरात साहेबांना म्हणाले, आपल्या मनात जे आहे तेच होईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोपरगाव विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे म्हणजे अजित दादा पवार गटाचे आमदार आशुतोष काळे विरुद्ध भारतीय जनता पक्षात सध्या असलेले विवेक भैया कोल्हे अशी लढत होईल, अशी हे उघडगुपित आहे किंवा हे सर्वांना माहीत आहे. प्रश्न एवढाच होता की ज्या वेळेस ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेबांना सोडून आमदार आशुतोष दादा काळे हे अजितदादा पवारांसोबत गेले, महायुतीत अजितदादा गेले, त्यामुळे कुठल्या पक्षाकडून आता आपल्याला उभं राहायचं असा पेच विवेक भैया कोल्हे यांच्या समोर निर्माण झाला होता. आणि या पेचाच्या किंवा या अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये, जी की इन्स्टिट्यूट स्थापन करण्यामध्ये, ती वृद्धिंगत करण्यामध्ये पवार साहेबांचा वाटा आहे, तसा ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, जी की ऊसावर संशोधन करते, ऊस उद्योगाबाबत रिसर्चचं काम करते, ही स्थापन करण्यामध्ये विवेक भैया कोल्हेंचे आजोबा माजी मंत्री कैलासवासी शंकरराव कोल्हे यांचा सहभाग होता. आता या संस्थेचे संचालक विवेक भैया असल्यामुळे त्यांची स्वाभाविकपणे पवार साहेबांची भेट झाली. एवढेच नव्हे तर त्यांनी पवार साहेबांच्या गाडीत बसून काही अंतर प्रवास केला, त्यात काही गुजगोष्टी झाल्या. त्यावेळेस अशी अटकल बांधली जात होती की पवार साहेबांचे कैलासवासी कोल्हे साहेबांचे निकटचे संबंध लक्षात घेता विवेक भैया कोपरगावमधून तुतारी हाती घेतील. परंतु काल ज्यावेळेस त्यांनी थोरात साहेबांच्या प्रश्नाला असं उत्तर दिलं की आपल्या मनासारखे होईल, तर त्याचं विश्लेषण असं करावं लागेल, आपल्या मनासारखं होईल यातला मुद्दा क्रमांक 1 की मी महाविकास आघाडीतर्फे कोपरगावमधून निवडणूक लढवेन. हा झाला मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 आता असा आहे की ज्या अर्थी आशुतोष दादांनी पवार साहेबांना सोडून अजितदादांसोबत जाणं पसंत केलं, त्याच वेळेस एक गोष्ट स्पष्ट झाली की पवार साहेब आता या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आशुतोष दादांच्या विरोधात व्यूहरचना करणार आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ते त्या अर्थाने लक्ष घालणार. त्या दृष्टीने ते विवेक भैया कोल्हे यांच्याकडे बघतात. आता नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर नगर जिल्ह्याच्या गेल्या नगरमधल्या म्हणजे नगर जिल्ह्यामधल्या दोन्हीही लोकसभेच्या जागा महायुतीकडून महाविकास आघाडीने खेचून घेतल्या. या निवडणुकीची व्यूहरचना ज्येष्ठ नेते पवारसाहेब आणि थोरात साहेब यांनी बसून केली होती, किंवा ते या दोन्ही जागांकरता सक्रिय होते. उमेदवार निवडण्यापासून ते प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत. आणि यात थोरात साहेबांच्या सोबत विवेक भैया असल्यामुळे त्यात विवेक भैया देखील सक्रिय होते. गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये गणेशच्या राजकारणात देखील थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भैया काम करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी गणेश कारखाना चालवतो या विधानाचा पुनरुच्चार त्यांनी कालच्या वार्षिक सभेत देखील केला. त्यामुळे एका जबाबदार नेत्याने या खाली अंडरलाईन
काल माझ्याशी बोलताना असं सांगितलं की पवार साहेबांच्या संमतीने, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि थोरात साहेबांच्या इच्छेनुसार विवेक भैया काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील. आणि म्हणून आपण या व्हिडिओला शीर्षक असं दिलं आहे, थोरातांच्या ट्रेनला विवेक भैया कोल्हे यांचा डबा. ते थोरात साहेबांच्या ट्रेननी प्रवास करणार आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोपरगावमध्ये मोहब्बतचं दुकान खोलणार. आता बघा, या जबाबदार नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, मी परत सांगतो, जबाबदार नेत्याखाली अंडरलाईन, कारण या नेत्याने सांगितलं आहे की माझं नाव कोणाला सांगू नका. एखाद्या श्रोत्याला ते नाव हवं असल्यास पर्सनल फोन केला तर मी ते नाव सांगू शकेन. त्यांनी सांगितलं, या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार पवार साहेबांची संमती घेऊन थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भैया काँग्रेस पक्षाचा पर्याय निवडतील. काकडी विमानतळ, जे की शिर्डी विमानतळ म्हणून ओळखलं जातं, ते केंद्रस्थानी ठेवून विवेक भैया कोल्हे ज्या कारखान्याचे अध्यक्ष आहेत, म्हणजे तो कारखाना आहे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, त्या साखर कारखान्याचा शेजारचे जे काही मतदारसंघ आहेत त्यातल्या काही गावांमध्ये प्रभाव आहे. म्हणजे तो सिन्नर आहे, इकडे वैजापूर आहे, तिकडे येवला आहे, इकडे शिर्डीतली काही गावं आहेत. या शेजारच्या 2-3 मतदारसंघात, 4-5 मतदारसंघांमध्ये त्यांच्या कारखान्याच्या दैनंदिन म्हणजे तिथून येणाऱ्या ऊसामुळे काही प्रमाणामध्ये प्रभाव आहे. तर असे ह्या मतदारसंघासह संगमनेर आणि श्रीरामपूर अशी 8 मतदारसंघाची यादी होते. या 8 मतदारसंघ केंद्रस्थानी ठेवून राहुल गांधींची सभा आयोजित करायची. राहुल गांधींच्या सभेत, राहुल गांधींच्या उपस्थितीत विवेक भैया न जाणो कदाचित काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतील आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते कोपरगावची विधानसभा निवडणूक काँग्रेसच्याच, म्हणजेच एका अर्थाने महाविकास आघाडीच्या तिकिटावर ही विधानसभा निवडणूक लढवतील. म्हणूनच काल गणेशच्या वार्षिक सभेत जाहीरपणे तुम्ही कुठली ट्रेन पकडणार असा सवाल थोरात साहेबांनी विवेक भैयांना केला आणि विवेक भैयांनी आपल्या भाषणात लागोलाग त्यास उत्तर दिलं, साहेब तुमच्या मनात आहे ते तसंच होईल. मग थोरात साहेबांच्या मनात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही. म्हणून मी या विधानाचं पुनरुच्चार करतो. महाविकास आघाडीकडून कोपरगावात विवेक भैया निवडणूक लढवतील आणि कोपरगावात मोहब्बत के दुकान खोलतील. कालच्या गणेशच्या वार्षिक सभेमध्ये थोरात साहेबांच्या आणि विवेक भैयांच्या विधानाचं मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.